घड्याळावरील प्रश्नाचा दुसरा प्रकार पाहणार आहोत. पहा आता काय विचारलंय, तास काटा व मिनिट काटा यातील कोन काढणे. परीक्षेत असाही प्रश्न येतो की घड्याळात इतके इतके वाजले तर दोन काट्यांमध्ये किती अंशाचा कोन होईल, तेच आपल्याला बघायचे. त्याच्यासाठी मी एक छान ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. पहा उदाहरण काय, पहा घड्याळात 2 वाजले तर मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन झाला असेल. पहा आता हे 2 घ्यायचे आणि त्याला 30 ने गुणायचे. 3 दुणे 6 आणि हा 0, म्हणजे दोन्ही काट्यामध्ये हा जो सेंट्रल कोन आहे हा कोन किती अंशाचा झाला असेल, 30 अंशाचा. आपण अजून एक उदाहरण घेऊ. पहा घड्याळात समजा वाजले 4. किती वाजले? 4. तर 4 गुणिले 30, 4 त्रिक 12 आणि हा 0, म्हणजे किती अंशाचा कोन होईल. जर 4 वाजले असतील तर तो कोन किती अंशाचा होईल, 120 अंशाचा होईल. पहा दिसतोय विशाल कोन, बरोबर. समजा 3 वाजले असतील घड्याळात तर हे आपण न काढताही सांगू शकतो. पहा जर घड्याळात 3 वाजले असतील तर आपल्याही लक्षात येतं की इथे काय झालाय, काटकोन झालाय. आणि काटकोन किती अंशाचा असतो, 90 अंशाचा. म्हणून तरी आपण या ट्रिकनुसार करून पाहूया. 3 गुणिले 30 बरोबर 3 त्रिक 9 आणि हा 0, म्हणजे किती अंशाचा कोन झालाय, 90 अंशाचा कोन झालाय. पहा म्हणजे या ट्रिकनुसार आपण उदाहरणं सोडवू शकतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल पहा की 30 नेच का गुणायचे, 30 नेच का गुणायचे. पहा तर याच्यासाठी मी एक लॉंग व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही जाऊन पाहू शकता, म्हणजे तुमच्या सगळ्या शंका दूर होतील. पहा आता आणखी एक प्रश्न घेऊया आपण. पहा म्हणजे तुमचा सगळा डाऊट क्लिअर होईल. पहा घड्याळात वाजले 6. हा कोन कोणता झालाय, पहा सरळ कोन झालाय. कोणता कोन झालाय, सरळ कोन. आणि आपल्याला माहिती सरळ कोन किती अंशाचा असतो, 180 अंशाचा कोन असतो. पण ट्रिकनुसार पाहूया. 6 गुणिले 30 बरोबर 6 त्रिक 18 आणि हा 0, म्हणजे किती अंशाचा कोन झाला, 180 अंशाचा कोन झाला.